नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाने एकत्रित येऊन महायुती सरकारला भरघोस मतांनी जो विजय मिळवून दिला आहे आणि अजित पवार या पक्षाचे हात बळकट केले आणि महायुती सरकार हे स्थापन झाले। मात्र या महायुती सरकारने ओबीसीचे राष्ट्रीय नेते छगन भुजबळ तसेच गोपीचंद पडळकर या बड्या नेत्यांना मात्र काल मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने सरळ ओबीसी समाजाला डावलण्याचा प्रयत्न केला गेला आहे। म्हणूनच या महायुतीच्या षडयंत्राचा जागोजागी निषेध होत आहे। त्याप्रमाणे याचा निषेध म्हणून चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथील काही नागरिकांनी आणि भुजबळांच्या समता सैनिक समर्थकांनी डोक्यावरचे केस काढून मुंडन करून महायुती सरकारचा निषेध नोंदवण्यात आलेला आहे आणि या संदर्भात केशव खैरे, निलेश खैरे, बाजीराव खैरे या संदर्भात अधिक माहिती दिली आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमचे दैवत भुजबळ साहेब यांना डावलण्यात आल्याने समता परिषदेचे चांदवड तालुका, वाहेगावसाळ तालुका, चांदवड जिल्हा नाशिक येथील कार्यकर्ते यांनी त्याचा जाहीर निषेध करून मुंडन म्हणून निषेध केला आणि त्यांची जागा अजित पवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाला त्याची किंमत मोजावी लागेल म्हणून आम्ही त्यांचा जाहीर निषेध करत आहोत आणि आम्ही भुजबळ साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत। काय सांगाल? काल महाराष्ट्र राज्यामध्ये शपथविधी झाली आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांना डावलण्यात आलाय, काय सांगाल? आमचे दैवत माननीय भुजबळ साहेब यांना या महायुतीने काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये 110% डावलण्याचं काम केलेलं आहे। या सरकारच्या महायुती सरकारने पहिले पण कैक वेळेस आमच्या भुजबळ साहेबांना डावलण्याचं काम केलं, ओबीसी समाजाला डावलण्याचं काम केलं आहे। आत्ताच्याच कालच्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये सुद्धा त्यांनी तेच काम केलं आहे। पण इतर दिवस, इतर वेळेस, इलेक्शनच्या वेळेस, निवडणुकांमध्ये ज्या वेळेस भुजबळ साहेबांच्या ओबीसीचं काम पडतं त्यावेळेस भुजबळ साहेबांची आठवण यांना 100% येते। पण आज ज्या वेळेस मंत्रिपदासाठी आमचे ज्येष्ठ नेते भुजबळ साहेब यांना या सरकारने डावलण्याचं काम केलं आहे, तरी आम्ही या घटनेचा वाहेगावसाळ समता परिषदचे सदस्य, पदाधिकारी सर्व मिळून आम्ही मुंडन करून, सामूहिक मुंडन करून या गोष्टीचा जाहीर निषेध करत आहे। काय सांगाल? आज तुम्ही या गावामध्ये काही नागरिकांनी मुंडन केलंय, काय सांगाल? या 2024च्या निवडणुकीमध्ये जे महायुतीला घवघवीत यश मिळालं त्या यशामध्ये खऱ्या अर्थाने ओबीसी समाज जो एकवटून महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला आणि या महायुतीला असं घवघवीत यश मिळवून दिलं। परंतु काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीमध्ये या देशाचे राष्ट्रीय नेते सन्माननीय छगनरावजी भुजबळ साहेब तसेच गोपीचंदजी पडळकर साहेब हे खऱ्या अर्थाने ओबीसींचा आवाज म्हणून पुढे आलेले आहेत। परंतु या दोन्ही नेत्यांना काल शपथविधीमध्ये निमंत्रण न देता डावललं, याचाच खऱ्या अर्थाने ओबीसींच्या मनामध्ये कुठंतरी एक राग निर्माण झाला आणि या रागापोटी आज वायगावसाळचे तरुण ओबीसी कार्यकर्ते यांनी आपलं मुंडन करून या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला। मी आपणाला आपल्या माध्यमातून या सरकारला एक विनंती करतो की या भुजबळ साहेबांच्या शब्दाला या ओबीसी घटकातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्यांच्या शब्दाला जो मान दिला आणि या सरकारला हे जे यश मिळवून दिलं यामध्ये खऱ्या अर्थाने भुजबळ साहेबांचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। जर भुजबळ साहेबांची कुठं जर अशी अवहेलना होत असेल तर येणाऱ्या काळामध्ये या सरकारला जसं यश मिळालं तसं अपयशसुद्धा पाचवावं लागेल याची मी या सर्वांच्या वतीने, या सर्व ओबीसी बांधवांच्या वतीने मी आपणाकडे, या सरकारकडे एक आदेश किंवा एक सूचना म्हणून आपल्या वतीने पाठवत आहे। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा
येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।